सोलापुरातून एक मोठी बातमी समोर येते। राष्ट्रवादीचे नेते उत्तम जानकर हे थोड्याच वेळात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळते। सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीप्रमाणे उत्तम जानकर हे आज प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये वेळापूरमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत। उत्तम जानकर यांनी शरद पवार गटात प्रवेश केल्यास हा माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपसाठी मोठा धक्का असणार आहे। संपूर्ण बातमी आपण पुढे पाहूयात। त्याआधी तुम्ही HTN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर मिळत असलेल्या माहितीप्रमाणे उत्तम जानकर यांच्यासह सोलापूर जिल्ह्यातील त्यांचे अनेक समर्थक राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत। जानकर यांचा सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघात चांगला जनसंपर्क आहे, त्यामुळे उत्तम जानकर यांच्या पक्ष प्रवेशामुळे सोलापूर आणि माढ्यात भाजप उमेदवारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। सोलापूर मतदारसंघात भाजपच्या वतीनं राम सातपुते यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे, तर महाविकास आघाडीच्या वतीनं काँग्रेसच्या नेत्या प्रणिती शिंदे या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या आहेत। तर दुसरीकडे माढ्यात रणजितसिंह नाईक निंबाळकर हे भाजपचे उमेदवार आहेत, तर महाविकास आघाडीकडून माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे। उत्तम जानकर हे आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात प्रवेश करणार असल्याची शक्यता आहे। जानकर यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केल्यास हा अजित पवार यांच्यासोबतच भाजपसाठी देखील मोठा धक्का असणार आहे। तसंच पुढे जानकर असं देखील म्हणाले की आमचं आणि मोहिते पाटलांचं हे 6 महिन्यांपूर्वीच देखील ठरलं होतं। आताची मोठी बातमी आपण सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघातून पाहतोय। राष्ट्रवादीचे नेते उत्तम जानकर हे जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षात प्रवेश करणार आहेत।